जालना येथे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जारंगे यांच्या आंदोलनावर गंभीर आरोप केले आहेत। तर मराठा समाजाच्या नावावर बाजारीकरण सुरू असून कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यांवर समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। जात पडताळणी समितीने वेळेत निर्णय दिल्यास सत्य समोर येईल असेही वाघमारे म्हणाले। तर सरकारकडून ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी इशारा दिलाय। तसेच अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला मिळालेले महत्त्व कमी करण्यासाठी जरांगेचे आंदोलन असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। ओबीसींच्या सवलती ह्या ओबीसींना आधीच माहीत होतं की ओबीसींनाच काही मिळत नाही। त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की बाबा आमच्या आम्ही शुभेच्छा देऊन टाकल्या त्याच्यामुळे, कारण की सरकार आम्हालाच काही देत नाही आणि ओबीसीत येऊन तुम्हाला काय देणार आहे। उलट ओबीसीमध्ये जिथं 10 लोक तिथं 20 लोक झाल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे। आणि सवलती ओबीसीच्या शिष्यवृत्ती असेल ह्या गुंडाळलेल्या स्वतः त्या नावाला शिष्यवृत्त्या आहेत। ओबीसीच्या महामंडळाला निधी, समजा महामंडळाचा त्यांचा विषय येत नाही पण शिष्यवृत्तीचा विषय येतो, विद्यार्थ्यांच्या सवलतीचा विषय येतो। तर ह्या आमच्या ओबीसींचे विद्यार्थी, मूळ ओबीसींचे विद्यार्थी अनेक दिवसापासून ह्या सवलतीसाठी, ह्या योजनेसाठी आंदोलनं करतायत। याच्याकडेच महाज्योती असेल, ओबीसीचे जे काय निर्णय घ्यायचे त्याच्याकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे। मग आता यांना नुसत्या घोषणा केल्या तर आम्हाला सुद्धा वाटलं होतं यांच्या निमित्ताने यांना आता घोषणा केल्या यांच्याबरोबर आम्हाला काहीतरी आमच्या तरुणांना, आमच्या विद्यार्थ्यांना मिळतील, परंतु हे जे ये रे माझ्या मागल्या अशा प्रमाणे आता ते चाललेले आणि मागण्यात त्याचे दुसरं काय बदललं आहे। जरांगीच्या मागण्यात त्याचे भावनिक करायचं, बाकी काही नाही। मागण्या पूर्वीपासून त्याचेत आणि जरांगीची मूळ मागणी काय आहे किंवा आता काहीतरी माझ्या मते 58 लाख नोंदीमार्फत सरसगट कुणबी प्रमाणपत्र वाटप करा। आता काल माझ्या मते त्याच्यावर मुख्यमंत्रीसुद्धा बोललेत किंवा ज्यांनी मागितलं आहे म्हणजे ज्याच्याकडे पुरावे असतील, आता बोगस त्याच्यातले तर माझ्या मते 90% बोगसवालेच हाताने खोडाखोड करून, यंत्रणा प्रेशर करून सगळं कुठंतरी जिल्हा परिषद पंचायत समित्या लढण्यासाठी प्रमाणपत्र काढताय। बाकी लोक काही त्याच्या फांद्यात पडत नाही, कारण की सुज्ञ लोकांना कळते ओबीसीमध्ये जाऊन काही फायदा नाही आणि ज्यांना कळत नाही ते समजा प्रयत्न करतायत, परंतु तुमच्याकडं डॉक्युमेंट्सच नसतील कुठं की तुमचे मागचे पुरावेच नसतील, तुम्ही कुठं कुणबी होतात आणि तुमचे काही त्याच्यात मिळत नसेल तर तुम्हाला कुठलंही कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही। आणि जे मिळालं आहे काहीतरी खोटं नाटक करून तर ते आता रद्द करणं सुरू आहे। इकडं राज्यात बऱ्याच ठिकाणी नगरसेवक पदाचे सुद्धा ते प्रमाणपत्र रद्द झालेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये। येणाऱ्या काळातसुद्धा अनेक तुम्हाला जिल्हा परिषद सदस्यत्वाचे असतील, नगरसेवकाचे असतील, जिल्हा परिषद अध्यक्षाचे असतील, पंचायत समितीवाल्याचे असतील, ह्या सगळ्यांचे आता जात पडताळणीकडं तक्रारी सुरू आहेत। खरं तर जात पडताळणी समिती बोगस आहे। जात पडताळणी समितीत काही बोगस अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन काही हे दिलेले, त्याच्यानंतर ते न्यायालयातसुद्धा टिकणार नाहीत, परंतु जात पडताळणी समित्या लवकर निर्णय देत नाही म्हणून आता लोक हे सगळं चाललेलं आहे। नाही तर आत्ताच कळलं असतं, दूध का दूध पाणी का पाणी आत्ताच समोर आलं असतं। खरं तर जालना आणि छत्रपती संभाजीनगर ह्या जात पडताळणी समितीमध्ये माझ्याकडे बऱ्याचशा तक्रारी आलेल्या आहेत की जात पडताळणी समितीचे जे अधिकारी आहेत हे जाणीवपूर्वक निकाल देत नाहीत, सगळे पुरावे देऊनसुद्धा टाळाटाळ करतात, पुढच्याकडून पैसे घेऊन सगळं प्रकरणं पेंडिंग ठेवण्याचं काम करतात। त्याच अधिकाऱ्यांनी जर तात्काळ निकाल दिला तर ते कुणबी बोगस कुणबीवाल्यांचं रद्द होईन आणि येणाऱ्या काळात बोगसवाल्याला काढण्यात सुद्धा इच्छा राहणार नाही। म्हणजे याच्यामध्ये बोगस आणि ओरिजिनल कळून चुकल आणि त्यातून काढायचे की नाही काढायचं हे मराठा समाजाला सुद्धा कळून जाईल। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, जालना।